अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने दत्त महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, स्वामींचे 60 दिवसाचे अनुष्ठान कसे करावे, त्याची मांडणी कशी आहे का नाही, पूजा मांडणी त्याला लागत नाही, कोणत्या प्रकारचे यंत्रची गरज त्याला नाही, तर असे 60 दिवसाचे अनुष्ठान कोणते आहेत, कसे करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। बघा, आता आपण स्वामी चरित्र सारामृताचे 11, 9, 21 अध्यायाचं पारायण हे सर्व काही आपण करतो, पण त्याचबरोबर स्वामींचे 60 दिवसाचे अनुष्ठान म्हणजे काय, ते कसं करायचं आहे, आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे। तर बघा, आता आपण काय करतो की आपल्या देवघरात आपण बऱ्याच सारे आपले इष्टदेवतांचे टाक, मूर्त्या, फोटो असतात। तर त्याचबरोबर आपण बरेच सारे यंत्र पण आपण आणत असतो। तर बघा, आजकाल कसं झालं आहे की देवघरात देव कमी यंत्र जास्त असं झालेलं आहे। तर या सेवेसाठी आपल्याला कोणत्या यंत्राची किंवा कोणते तंत्राची किंवा कोणते पोथीची आपल्याला कशाचीही गरज लागणार नाही, कोणते नियम नाहीत किंवा कोणती अटी नाहीत। आपण उठता बसता कुठेही स्वयंपाक करताना म्हणा, जेवताना म्हणा किंवा रिकाम्या वेळेत बसल्यास म्हणा, केव्हाही कधीही ही सेवा आपण करू शकतो। तर ती सेवा कोणती आहे बघा, सर्वात प्रभावी आणि सर्वात तुमच्यासाठी उपयुक्त अशी आणि स्वामींची सर्वात आवडती सेवा म्हणजे स्वामींचं नामस्मरण सर्वात प्रभावी सेवा आहे। तुम्ही ज्या काही बऱ्याच साऱ्या सेवा केल्या असतील, स्वामी चरित्र सारामृताचे पारायण केले असेल, गुरुचरित्राचे पारायण केले असतील, गुरुवार केले असतील, तर त्यापेक्षाही सर्वात प्रभावी आणि जीवनाचं सोनं करणारी ही सेवा आहे। बघा, याला कोणतेही अटी नियम नाहीत। तुम्ही कुठेही केव्हाही कोणत्याही टायमाला उठता बसता, स्वयंपाक करताना, जेवताना, बसताना, उठताना तुम्ही केव्हाही ही सेवा करू शकतात। ही सेवा म्हणजे स्वामींचं अखंड नामस्मरण। बघा, तुम्ही फक्त काय करायचं आहे, दिवसभरातील जो काही आपल्याला वेळ असतो तर त्या प्रत्येक वेळामध्ये 5-5 मिनिटं फक्त तुमचे जे काही इष्टदैवत आहे, बघा तुमचे इष्टदैवत स्वामी महाराज असतील, दत्त महाराज असतील, गजानन महाराज असतील किंवा शिर्डीचे साईबाबा असतील किंवा आई तुळजाभवानी असतील, जे काही तुमचे इष्टदैवत आहेत त्यांचं फक्त तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। आता बघा, श्री स्वामी समर्थ, जर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला आवडत असेल तर तुम्ही दिवसातील प्रत्येक 5-5 मिनिटाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे तुम्ही संकल्प करूनही करू शकतात। स्वामींचे 60 दिवसाचे अनुष्ठान करायचं की मी 60 दिवसामध्ये दररोज 5-5 मिनिटाला दिवसातून 5 मिनिट म्हणा, 10 मिनिट म्हणा, उठता बसता स्वामींचं नामस्मरण घ्यायचं। बघा, तुम्ही फक्त स्वामींचा जप जर केला, स्वामींचं मुखात जर नाम घेतलं तर तुमच्या मनानेच आपोआप तुम्हाला स्वामींच्या नामस्मरणाचं लक्ष येऊन तुमच्या मुखात आपोआप श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सारखा होत असतो आणि याबरोबरच आपल्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असते आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहत असतो। त्याचबरोबर आपले जे काही वाईट विचार, आपल्या शरीरात जे काही वाईट विचार, वाईट गुण आहेत तर ते नाहीसे व्हायला खूप सारी मदत होते। बघा, आपला हा मानव जन्म आहे, आपल्याकडून बरेच वेळेस काय होतं की आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात की हा तसा, तो असा, ती अशी, तिने माझ्याशी असं वागलं, मी पण त्याच्याशी तसं वागणार। असे विचार करण्यापेक्षा आपण जर स्वामीचं नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणानं पण आपलं शरीर हे स्वस्थ राहणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळणार आहे, आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होणार आहे। ह्या ज्या काही बारीक सारीक ज्या वाईट साईट गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी दुर्लक्ष करण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वामींचे 60 दिवसाचे अनुष्ठान। बघा, वाईट विचारातून, वाईट मार्गातूनही आपण बाहेर निघू शकतो फक्त या स्वामींच्या नामस्मरणाने। तर सर्वात अतिउत्तम आणि सर्वात सोपी आणि
आपल्या ज्या काही बघा आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत, अडीअडचणी आहेत, जे काही आपले दोष आहेत, बघा बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला पितृदोषाची अडचण असते किंवा आपले जे काही जे ग्रह असतात बघा, मंगल ग्रह, शनी ग्रह, जे काही असे ग्रहांचे दोष असतात, तर ते पण ग्रहांचे दोष नाहीसे होतात फक्त या स्वामीच्या नामस्मरणाने. त्याचबरोबर आपण जर स्वामीचं नामस्मरण केलं तर बघा आपल्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत, आपण कितीही चांगले प्रयत्न करत, कितीही चांगलं काम केलं, पण त्यात यश काही आपल्याला मिळत नाहीत, तर त्याला ज्या काही आपल्या हातातील रेषा आहेत, त्या रेषेनुसार जर आपल्याला जीवनात अडचणी येत असेल तर त्या हातातील रेषासुद्धा बदलू शकतात. ते म्हणजे या स्वामींच्या नामस्मरणानं. इतकी ताकद आहे श्री स्वामी समर्थ या नामस्मरणानं. मग तुम्ही जे कोणते इष्टदैवत तुमचे आहेत तर त्यांचं तुम्ही नामस्मरण करा आणि बघा 60 दिवसातच तुम्हाला नक्की फरक जाणवेल की ही सेवा किती प्रभावी आहे. या सेवेला 1 रुपयाही खर्च होणार नाही तुमचा किंवा कोणत्या तंत्राची यंत्राची गरज लागणार नाही. तर अशी ही एकदम प्रभावी स्वामी महाराजांची 60 दिवसाची अनुष्ठानाची सेवा तुम्ही सर्वांनी नक्की करा आणि तुमचं जीवन हे आनंदमय सुखकर बनवा. तर अशी आहे महाराजांची 60 दिवसाची अनुष्ठानाची सेवा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.